नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यातील 9वा पाठ लसावी मसावी यामध्ये जे आपल्याला सराव संच दिलेले आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या पाठामध्ये आपल्याला एकूण 3 सराव संच दिलेले आहेत, सराव संच 23, 24 आणि 25। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 23 हा सराव संच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उरलेले 2 हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल। तर पाहूयात सराव संच 23 मधील प्रश्नांची उत्तरे। यातील प्रश्न पहिला आहे, खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा। यामध्ये 1, 12 आणि 16 अशी संख्या दिलेली आहे। तर यांचे विभाजक आपल्याला पाडायचे आहेत। 12 चे विभाजक किती पडतील? 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या सर्व संख्यांनी 12ला पूर्ण भाग जातो, म्हणून हे त्याचे विभाजक किंवा अवयव असे देखील आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर 16 चे विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16 या सर्व संख्यांनी 16ला निशेष भाग जातो, म्हणून हे त्यांचे अवयव किंवा विभाजक असे म्हणता येईल। तर मग आता या दोन्ही मधील सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते आपल्याला काढायचे आहेत। मग 12 व 16 चे सामायिक विभाजक कोणते आहेत? 1, 2 आणि 4 या 3 संख्यांनी या दोनही संख्येला पूर्ण भाग जातो। आलं लक्षात? त्यानंतर दुसरा आहे 21 आणि 24 या 2 संख्यांचे अवयव पाडायचे आहेत किंवा विभाजक आपल्याला सांगायचे आहेत। तर पाहूयात 21 चे विभाजक कोणकोणते आहेत? 1, 3, 7, 21 आणि 24 चे 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 या संख्येने 24ला पूर्ण भाग जातो। तर मग या दोन्ही मधील सामायिक विभाजक कोणकोणते आहेत? 21 व 24 चे सामायिक विभाजक कोणते आहेत? 1 आणि 3। 1 आणि 3 या संख्येने 21 व 24ला भाग जातो। त्यानंतर तिसरा आहे 25, 30। तर याचे अवयव पाडून घेऊया किंवा विभाजक पाडून घेऊया। तर सुरुवातीला 25 चे विभाजक कोणकोणते आहेत? 1, 5 आणि 25 या तीनही संख्येने 25ला निशेष भाग जातो। आणि 30 चे विभाजक पाहूयात। 30 चे विभाजक आहेत 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30 या सर्व संख्यांनी मिळून 30ला निशेष भाग जातो। तर मग आता या दोन्हीतील सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते पाहूयात। आपण खाली लिहून घेऊया। 25 व 30 चे सामायिक विभाजक 1 आणि 5 या 2 संख्यांनी 25 व 30ला भाग जातो। आता त्यानंतर चौथं उदाहरण आहे 24 आणि 25 अशा 2 संख्या दिलेल्या आहेत। आपण याचे विभाजक पाडून घेऊया। 24 चे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24 या सर्व संख्यांनी 24ला निशेष भाग जातो। आता दुसरी संख्या घेऊया। 25 चे विभाजक 1, 5, 25। तर मग या दोन्हीचे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते पाहूयात। खाली लिहून घेऊया। 24 व 25 चे सामायिक विभाजक कोणते आहेत? फक्त 1। मग याचं कारण काय असेल बरं? आपण प्रायमरी नंबर्समध्ये हे शिकलेलो आहोत। 24 व 25 या काय आहेत? सहमूळ संख्या आहेत, त्यामुळे यांचा विभाजक किती येईल? 1 येईल। आलं लक्षात? पाचवं उदाहरण आहे 56 आणि 72 या 2 संख्या दिलेल्या आहेत, त्याचे अवयव पाडून घेऊया। तर सुरुवातीला 56 चे विभाजक किंवा 56 चे अवयव असं लिहिलं तरीही चालेल। किती आहेत? 1, 2, 4, 7, 8, 14, 28 आणि 56 या सर्व संख्यांनी 56ला निशेष भाग जातो। आणि 72 चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 18, 24, 36 आणि 72। आता 56 चे आणि 72 चे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत ते पाहूयात। 1, 2, 4 आणि 8 हे 56 व 72 चे सामायिक विभाजक राहतील। आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील। आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत।
तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.